हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या कुकिंग चॅनलमध्ये। तर आज होता संडे, नाश्त्यासाठी काय बनवू हा विचारच करत खूप टाईम होऊन गेला होता। तेवढ्यात विचार आला की आज आपण बनवूया आलू पराठा, जे हेल्दी आणि टेस्टी पण आहे। तर हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा। आलू पराठ्यासाठी मी इथे बटाटे छानपैकी उकडवून घेतलेले आहेत, ते मॅश केले। त्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ ॲड करून मी हे परत छान मॅश करते, जेणेकरून आपल्याला तडका आपला पटकन होऊन जाईल। इथे मी कणिक मळून घेतलेलं आहे गव्हाचं। लसूण आणि मिरची मी बारीक करून घेत आहे तडक्यासाठी। तेल गरम झाल्यावरती त्यात जिरा, कढीपत्ता मी आता घालत आहे। छान गरम होऊन द्यायचं आपण ह्याला। आणि लसूण जे मी बारीक करून घेतलं होतं ते मी घालत आहे ह्याच्यामध्ये। छान असा तडका लागला पाहिजे, जेणेकरून आपल्याला आलू मसाला छान रेडी होईल। रोज रोज पोहे उपमा खाऊन कंटाळा आला होता, म्हणून विचार आला लगेच पटकन बनवायला घेतला आणि झटपट होणारी रेसिपी आहे। ह्यात मी आता बटाटे उकडलेले घालत आहे आणि ती छान मी मिक्स करून ठेवलेले आहे शिजवेपर्यंत। छान मसाला रेडी झालेला आहे आलूचा आपला। इथे मी थंड व्हायला ठेवलेला आहे हा मसाला। तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे। चपातीचा गोळा घेऊन आलू मसाला मी ह्याच्यात घालत आहे। खूप पटकन होणारी रेसिपी आहे। ह्याला आपण छान स्टफ करून घेऊया आणि एकदम हलक्या हलक्या हाताने आपण ह्याला लाटून घेऊया। इथे मी मसाला जास्त ॲड केलेला आहे, कारण की आपल्याला पराठा खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे, नाहीतर ती चपाती खाल्ल्यासारखी वाटेल। एकदम हलक्या हाताने मी इथे लाटून घेते आहे। पॅन छान गरम झाल्यावरती आपला आलू पराठा मी इथे शेकायला टाकला आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान कलर आला आहे बटरमध्ये।